भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या वतीने रक्षाबंधन दिनानिमित्त माझा लाडका भाऊ बहिणीला लाडक्या भावाकडून रक्षाबंधन निमित्त सप्रेम भेट म्हणून साडी देण्यात आली। लाडकी बहिणींसाठी धुळे बाजार समिती या ठिकाणी भव्यदिव्य असा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। लाडका भाऊ देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाचाही लाईव्ह या ठिकाणी दाखवण्यात आला। लाडक्या भावाची रक्षाबंधनाची भेट घेण्यासाठी हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर लाडक्या बहिणींनी स्टेजवरती नाचून आनंदही व्यक्त केला। माजी जिल्हाध्यक्ष भाजपाचे अनुप अग्रवाल रोज काही ना काही उपक्रम राबवित आहे। या कार्यक्रमाच्या वेळी अनुप अग्रवाल व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते। या योजनेचा लाभ मिळालेला आहे। ही अशी योजना न भूतो न भविष्यतो अशी योजना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतील, अजित पवार साहेब असतील यांनी मिळून ही योजना आणली। या योजनेच्या खऱ्या अर्थाने जे जनक आहेत ते मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी चौहान साहेब त्यांनी मध्य प्रदेश मध्ये लाडली बेटी ही योजना आणली आणि ते पूर्ण देशाचे लाडके मामा झाले। आणि त्या धर्तीवर आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्यांच्याकडून त्या योजनेची माहिती घेऊन महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आणि आपल्या सर्व बहिणींचा लाडके देवाभाऊ झाले। अशा आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साठी माझी जमलेल्या सर्व माता बहिणींना विनंती, जोरदार एकदा टाळ्या वाजवा। या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला भोगावं लागलं। जर हेच आपण 400 पार राहिलो असतो तर तुम्ही विचार करा, वक्फ कायदा हा रद्द झाला असता त्याच दिवशी, पण आपण मतदानाला बाहेर निघत नाही। ते 80% मतदान करतात आणि आपण 40% मतदान करतो। मला आज रक्षाबंधनच्या दिवशी वचनल्या का येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण मतदान करणार आहात का नाही? सर्वांनी हात वरती करून एकदम जोरात आपण सर्वजण मतदान करणार आहोत का नाही?